So hello friends, previously जे आपण टॉपिक डिस्कस केले होते करेक्ट, दॅट वॉज मोस्ट इम्पॉर्टंट स्टेट ऑफ सिस्टम, जी काही एक्झॅक्ट कंडिशन आपल्याला डिफाईन करते करेक्ट. आणि मिनिमम दोन प्रॉपर्टीज आपल्याला रिक्वायर्ड असतात टू डिफाईन द स्टेट ऑफ द सिस्टम करेक्ट. आपण म्हटलं होतं प्रेशर, टेम्परेचर आणि व्हॉल्यूम राईट. त्यातले कोणतेही दोन प्रॉपर्टीज आपल्याला लागतात स्टेट डिफाईन करण्यासाठी. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं प्रॉपर्टीज ऑफ सिस्टम करेक्ट. प्रॉपर्टी काय असते, जी ऑब्झर्वेबल कॅरेक्टरिस्टिक असते त्याला काय म्हणतो आपण प्रॉपर्टी. फॉर एक्झाम्पल प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम हे काय आहेत, प्रॉपर्टी ऑफ द सिस्टम आहेत. त्याचा यूज करून आपण डिफाईन करतो, त्याला स्टेट डिफाईन करतोय. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं होतं की इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी काय असते, टाइप्स ऑफ प्रॉपर्टी बघितलं होतं. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी विच इज यस, इंटेन्सिव्ह म्हणजे काय, इंडिपेंडंट. लक्षात ठेवा, इंटेन्सिव्ह मी तुम्हाला सांगितलं होतं की इन म्हणजे काय, इंडिपेंडंट ऑफ मास अँड स्पेस ऑफ द सिस्टम. त्याचे एक्झाम्पल कोणते होते इंडिपेंडंटचे, जे आपलं टेम्परेचर आहे, प्रेशर आहे, डेन्सिटी आहे, हे चेंज होणार नाहीत. त्याला काय म्हणतो आपण इंडिपेंडंट ऑर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी करेक्ट. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी काय असते. एक्सटेन्सिव्ह म्हणजे काय, डिपेंडंट ऑन मास अँड स्पेस ऑफ द सिस्टम. त्याला म्हणतो आपण यस एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आपला मास असेल, व्हॉल्यूम असेल, त्याला काय म्हणणार आहे आपण यस एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी बोलणार आहे. त्याच्यानंतर आपण एक मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट बघितला होता की स्पेसिफिक व्हॉल्यूम असेल, स्पेसिफिक एन्थाल्पी, स्पेसिफिक एंट्रोपी, ह्या कशामध्ये येतात, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीमध्ये येतात. लक्षात ठेवा ठीक आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करतोय, पुढचा पॉईंट डिस्कस करतोय. तो कोणता आहे, पॉईंट फंक्शन अँड पाथ फंक्शन. हा पॉईंट फार महत्वाचा आहे. तुम्हाला ज्यावेळेस न्यूमेरिकल सॉल्व्ह कराल त्यावेळेस हा पॉईंट म्हणजे काय हे तुम्हाला त्यावेळेस अजून डीप मध्ये समजेल. मी आज तुम्हाला थोडक्यात ते एक्झाम्पल माझे जे आहेत ते घेऊन मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन. तर बघा, फर्स्ट पॉईंट फंक्शन. आता पॉईंट फंक्शन म्हणजे काय, ईच प्रॉपर्टी हॅज सिंगल व्हॅल्यू ऍट ईच स्टेट. काय म्हणते बघा, ईच प्रॉपर्टी हॅज, प्रॉपर्टी म्हणजे काय, आपली प्रेशर असेल, टेम्परेचर असेल करेक्ट, प्रेशर किंवा टेम्परेचर, सिंगल व्हॅल्यू ऍट ईच स्टेट. समजा आपण काय म्हणतोय, मी पुण्यामध्ये आहे, मी काय करतोय, नाशिकला जातोय करेक्ट. सो मी ज्यावेळेस पुण्यात आहे आणि नाशिकला जातोय, पुण्यात असताना माझ्या बॉडीचं प्रेशर असेल, बॉडीवरती काहीतरी टेम्परेचर असेल, माझ्या बॉडीचं टेम्परेचर असेल करेक्ट. P1 म्हणतो मी, याला T1 म्हणतो. ह्या स्टेटला ते फिक्स व्हॅल्यू आहेत करेक्ट. देन मी नाशिकला जातोय, तिथं पण सेम माझे जे पॅरामीटर असणार प्रेशर, टेम्परेचर, हे काय असतील, कॉन्स्टंट असतील. ते चेंज होणार आहेत का, नाही होणार करेक्ट, कारण ते पाथ वरती डिपेंड नाहीयेत. ते पाथ वरती डिपेंड नाहीयेत करेक्ट, कारण ते काय म्हणतो आपण पॉइंट फंक्शन म्हणतो त्याला. तर बघा आता काय म्हटलंय, each property has single value at each state, that is properties of system depend upon state of system. जसं आपण म्हटलं प्रॉपर्टी ऑफ सिस्टम म्हणजे काय, समजा एखादी सिस्टम आहे, त्या सिस्टम मधला एक पॉइंट मी कन्सिडर करतोय आणि दुसरा पॉइंट कन्सिडर करतोय. हा 1 आहे, हा 2 आहे करेक्ट, हा 1 आहे, 2 आहे. त्याच्यामध्ये जे प्रॉपर्टीज असतील, म्हणजे प्रेशर असेल, टेम्परेचर असेल, हे जर सेम असणार त्या केसमध्ये आपण काय म्हणणार आहे, दॅट इज अवर स्टेट फंक्शन ऑर वी कॅन से पॉइंट फंक्शन. त्याला म्हणतो आपण पॉइंट फंक्शन. ज्या केसमध्ये त्याच्या सिंगल व्हॅल्यू असतात. म्हणजेच काय, समजा मी काय करतोय, ट्रॅव्हल करतोय, माझ्या बॉडीचं प्रेशर, टेम्परेचर एका पॉइंटला आणि दुसऱ्या पॉइंटला सेम येत आहे. त्याचं मिनिंग काय, त्याचं मिनिंग काय आहे, प्रेशर आणि टेम्परेचर हे पॅरामीटर कसे आहेत, पॉइंट फंक्शन आहेत. ते पाथ वरती डिपेंड नाहीयेत. त्या स्टेटला गेल्यानंतर काही वेळांनी माझी जी बॉडी आहे त्याचं प्रेशर आणि टेम्परेचर मेंटेन राहील, ते कॉन्स्टंट राहील. म्हणजेच काय, जे प्रेशर आणि टेम्परेचर ही प्रॉपर्टी आहे, ही कसली प्रॉपर्टी आहे, पॉइंट फंक्शन प्रॉपर्टी आहे. ठीक आहे. आता बघा, पाथ फंक्शन म्हणजे काय, harmonic system passing through a series of state conditions or constitutes a path. Consider a process 1 to 2. आता बघा डायग्राम मध्ये का तुम्हाला प्रोसेस दाखवली आहे 1 to 2.
समजा एखादा धावपट्टू आहे, तो पाथ ए नी जातोय आणि पाथ बी नी एक धावपट्टू जातोय. दोघांची स्टेट बघा, इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट पॉइंट 1 आणि पॉइंट 2. करेक्ट. आता त्यांनी जी पाथ घेतलेली आहे ती पाथ डिफरंट आहे दोन्ही केसमध्ये. पाथ म्हणजे काय, त्यांचा मार्ग डिफरंट आहे. करेक्ट. सो आपली जी पाथ फंक्शन असते ती काय सांगते बघा, सराउंडिंग सिस्टम पासिंग थ्रू ए सिरीज ऑफ स्टेट कॉन्स्टिट्यूट्स ए पाथ. म्हणजे स्टेटनी मिळून बघा, ज्यावेळेस पाथ ए नी जातोय हा रनर, त्यावेळेस त्याची प्रत्येक पॉइंटला आपण एक पर्टिक्युलर तिची स्टेट कन्सिडर करू. सगळ्या स्टेटनी मिळून काय झालेलं आहे, तिची पाथ बनलेली आहे. त्याच्यानंतर पाथ बी वाला पण बघा रनर, त्याची पण काय झालेली आहे, प्रत्येक एक स्टेट मिळून काय झालेली आहे, तिची पाथ बनलेली आहे. त्याचा जो रनिंग ट्रॅक आहे जो आपल्याला दिसतोय ती काय, तिची पाथ आहे. करेक्ट. सो आता बघा याच्यामध्ये तुम्हाला काय समजतंय, दिस चेंज डिपेंड्स ऑन इंटरमिडिएट स्टेट्स थ्रू विच द सिस्टम चेंजेस इट्स कंडिशन फ्रॉम पॉइंट 1 to 2. आता ज्या वेळेस आपली सिस्टम वर्क करते किंवा हा रनर वर्क करतोय 1 to 2 जाताना, त्यावेळेस त्या केसमध्ये काय होतंय, त्याची जी स्टेट आहे, प्रत्येक फ्रॅक्शन ऑफ टाइमची जी स्टेट आहे ती काय होत जाते, कॉन्स्टंट होत काय होते, तो पॉइंट 2 ला पोहोचतोय. जी त्यांनी पाथ ट्रेस केलेली आहे 1 to 2, त्याला काय म्हणणार आहे आपण, वर्क ट्रान्सफर. म्हणजेच काय बघा, सिस्टम कॅन चेंज इट्स स्टेट बाय 2 पाथ्स, दॅट इज पाथ ए अँड बी. याच्यामध्ये 2 रनर मी घेऊन तुम्हाला काय दाखवलं होतं, त्याच्या पाथ दाखवल्या होत्या, पाथ ए आणि पाथ बी. करेक्ट. तर बघा याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, पाथ ए चूज करणारा आणि पाथ बी चूज करणारा, हिची डायग्राम काय केली आपण, प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम प्लॉट केलेली आहे. लक्षात घ्या, त्याची प्रेशर आणि व्हॉल्यूमचा जो ग्राफ काढलेला आहे त्याच्यावरून आपण काय शो करतोय, वर्क ट्रान्सफर शो करतोय. म्हणजेच काय, वर्क ट्रान्सफर कॅन बी रिप्रेझेंटेड बाय एरिया अंडर पीव्ही डायग्राम. तर लक्षात ठेवा, पीव्ही डायग्रामच्या मध्ये जो एरिया कव्हर केलेला असतो तो काय रिप्रेझेंट करतो, वर्क डन बाय द सिस्टम. म्हणजे हे जे रनर आहेत पाथ ए आणि पाथ बी जाणारे, ते काय करतायत, वर्क डन करतायत. ज्यावेळेस आपण एका पॉइंट पासून, इनिशियल पॉइंट पासून फायनल पॉइंटला जातोय, स्टार्ट लाईन पासून फिनिश लाईनला जातोय, त्यावेळेस ते रन करतायत, म्हणजे ते वर्क करतायत. जे की वर्क करतायत म्हणजेच काय, त्यांनी जी पाथ फॉलो केलेली आहे त्या पाथनी जो एरिया कव्हर केलेला असतो त्याला काय म्हणतो आपण, वर्क डन बाय द पाथ ए. जो हा पूर्ण जो एरिया कव्हर केलेला आहे पीव्ही डायग्राम मधला, त्याला काय म्हणतो आपण, वर्क डन बाय द पाथ ए. आणि हा जो एरिया आहे पाथ बी नी कव्हर केलेला, तो काय असणार आहे, वर्क डन बाय द पाथ बी असणार आहे. तर डायग्राम वरून तुम्हाला लगेच समजेल की कोणी वर्क जास्त केलेलं आहे, पाथ ए चं वर्क हे काय आहे, जास्त आहे ऍज कम्पेअर टू पाथ बी. तर बघा, अँड वर्क ट्रान्सफर पाथ फंक्शन इट विल बी डिफरंट फॉर पाथ ए अँड बी. जसं आता आपण म्हटलं, एरिया कव्हर्ड बाय द पीव्ही डायग्राम हे काय असतं, वर्क डन बाय द सेपरेट पाथ, और त्या पाथ ए ची वर्क असेल किंवा पाथ बी ची वर्क असेल. तर बघा काय म्हटलंय, वर्क ट्रान्सफर इज ए पाथ फंक्शन. सो वर्क कसं ट्रान्सफर होत आहे, पाथ थ्रू ट्रान्सफर होत आहे. कारण हा जो रनर आहे तो काय करतोय, एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंटला जाताना कार्य करतोय रनिंगचं, म्हणजे ते वर्क करतोय. करेक्ट. सो वर्क म्हणजेच काय, ते काय असतं, पाथ फंक्शन म्हणतो आपण त्याला. तर बघा, वर्क ट्रान्सफर फॉर पाथ ए इज मोर दॅन वर्क ट्रान्सफर फॉर पाथ बी. हे कशावरून सांगितलं आपण, जो एरिया आहे पाथ ए चा तो जास्त आहे ऍज कम्पेअर टू पाथ बी. म्हणजेच काय, पाथ ए वाल्या रनरनी वर्क जास्त केलेला आहे ऍज कम्पेअर टू पाथ बी च्या रनरची. ठीक आहे. Therefore, work transfer depends on path of system and is called as path function. तर बघा, जे वर्क आहे ते काय होत आहे, एका स्टेट पासून दुसऱ्या स्टेटला जाताना रनिंग थ्रू होत आहे. म्हणजे आपण काय म्हटलं, हा पाथ ए थ्रू जो रनर जातोय, स्टार्ट लाईन पासून फिनिश लाईनला जाताना त्याला वर्क करावं लागतं रनिंगचं.
करेक्ट. सो त्या केसमध्ये त्यांनी जे वर्क केलं ते पाथनी आपण डिनोट केलं. करेक्ट. कारण सगळ्या स्टेटनी बनून काय झाली आपली पाथ जनरेट झालेली आहे. सो त्या पाथला आपण काय म्हणतो, पाथ म्हणजेच काय, पाथ ऑफ सिस्टम इज कॉल्ड ॲज पाथ फंक्शन. वर्क ट्रान्सफर हे काय आहे आपलं पाथ फंक्शन आहे. लक्षात ठेवा, वर्क ट्रान्सफर हे काय आहे पाथ फंक्शन. का म्हणतो आपण पाथ फंक्शन, कारण एका स्टेट वरती डिपेंड नाहीये. समजा तो रनर स्टार्टिंग पॉइंटलाच थांबलेला आहे, तो काम करतोय का स्टेडी स्टेटला एकाच पॉइंटला थांबलाय, तो आता धावत जातोय पॉइंट 2 कडे. म्हणजे त्यांनी काय केलं, वर्क केलं, काम केलं, म्हणजे त्यांनी जी पाथ ट्रेस केली त्याला काय म्हणतो आपण वर्क ट्रान्सफर म्हणतो. म्हणजेच काय वर्क ट्रान्सफर हे काय आहे पाथ फंक्शन आहे. आता जो रनर होता त्याचं जर एक्झाम्पल घेतलं आपण, त्याचं प्रेशर आणि टेम्परेचर P1 T1 म्हटलं, इथं काय आहे P2 T2 आहे. अल्सो त्याचा व्हॉल्यूम पण असेल V2 आणि V1 जर आपण त्या सिस्टम साठी कन्सिडर केलं असेल तर. ठीक आहे. सो या पर्टिक्युलर पॉइंटला ह्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या कशा आहेत कॉन्स्टंट आहेत, त्याला काय म्हणतो आपण स्टेट फंक्शन. आणि ह्या 2 पॉइंटला पण काय ते कॉन्स्टंट आहेत, त्याला काय म्हणतो आपण अगेन स्टेट फंक्शन. सो प्रेशर टेम्परेचर व्हॉल्यूम ह्या काय असतात स्टेट फंक्शन असतात. आणि जे आपण पाथ वरती डिपेंड राहतं ते काय होतं वर्क ट्रान्सफर होतं, त्याला काय म्हणतो आपण पाथ फंक्शन बोलतो. तर आता आपण काय करूया, जो आपला पॉइंट फंक्शन असतो आणि पाथ फंक्शन असतो ह्याच्यातला डिफरन्स बघूया, जेणेकरून तुमची जी डाऊट आहे तो क्लिअर होईल. तर बघा डिफरन्स काय सांगतो, प्रॉपर्टीज ऑफ सिस्टम. आता प्रॉपर्टीज ऑफ सिस्टम म्हणजेच काय, आपला प्रेशर असेल किंवा व्हॉल्यूम असेल किंवा टेम्परेचर असेल सिस्टमचं. करेक्ट. whose changes depends on only initial and final state of the system, do not depend upon the path of system. लक्षात घ्या, पॉइंट फंक्शन हे डिपेंड नाहीये पाथ वरती. लक्षात येत आहे. समजा आपण काय करतोय, तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं, मी ट्रॅव्हल करतोय आपण पुणे टू नाशिक. करेक्ट. सो ह्या केसमध्ये काय होतं, जे प्रेशर असेल टेम्परेचर असेल पुणेचं ते पर्टिक्युलर असणार आहे त्या स्टेटला, ते फिक्स राहणार आहे, ते चेंज होणार नाहीये. तसंच नाशिकमध्ये पण नाशिक एरियाचं प्रेशर आणि टेम्परेचर हे काय आहे, नाशिकचं प्रेशर आणि टेम्परेचर हे काय आहे कॉन्स्टंट राहणार आहे. करेक्ट. सो ते काय आहे पॉइंट फंक्शन आहे. तर बघा अजून एकदा, डू नॉट डिपेंड अपॉन द पाथ ऑफ द सिस्टम. ज्यावेळेस मी पुणे टू नाशिक गेलो, करेक्ट, त्यावेळेस तिथलं प्रेशर टेम्परेचर त्या स्टेटला सेम आहे, माझ्या पाथमुळे काही चेंज झाला का नाही झाला. करेक्ट. सो त्या केसमध्ये आपण काय म्हणणार आहे त्याला पॉइंट फंक्शन म्हणणार आहे. सच प्रॉपर्टीज आर नोन ॲज पॉइंट फंक्शन. अशा कोणत्या प्रॉपर्टीज आपण बघितल्या, प्रेशर असेल टेम्परेचर असेल व्हॉल्यूम असेल, त्या मी जरी पुणे टू नाशिक गेलो तिथल्या एरियानुसार तिथलं प्रेशर टेम्परेचर सेमच राहणार आहे, ते चेंज होणार आहे का नाहीये. करेक्ट. सो दॅट इज कॉल्ड स्टेट ऑर वी कॅन से पॉइंट फंक्शन. त्याला काय म्हणतात पॉइंट फंक्शन, किंवा त्याला अजून नाव आहे स्टेट फंक्शन. लक्षात येत आहे, जे की अशा प्रॉपर्टीज असतील प्रेशर टेम्परेचर व्हॉल्यूम ह्या एका स्टेटला कॉन्स्टंट असतात. जर त्याची स्टेट बदलली तर काय होईल, त्याचे फायनल स्टेट च्या व्हॅल्यूज त्या पण काय असतील कॉन्स्टंट असतील. जसं आपण आता बघितलं, एक पीव्ही डायग्राम काढली होती, प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम, एक पॉइंट 1 to 2 त्याची पाथ दाखवली होती. करेक्ट. त्या केसमध्ये स्टेट 1 मध्ये त्याचं काहीतरी प्रेशर होतं, स्टेट 1 ला काहीतरी त्याचं प्रेशर होतं, टेम्परेचर होतं, व्हॉल्यूम होता, तो त्या 1 पॉइंटला फिक्स होता. करेक्ट. तसंच सेम 2 पॉइंटला त्याचं प्रेशर व्हॉल्यूम आणि टेम्परेचर हे फिक्स आहे, ते त्याच्या पाथ वरती डिपेंड राहणार नाहीये, म्हणून त्याला काय म्हणतो आपण पॉइंट फंक्शन म्हणतो. तसंच आता बघा पाथ फंक्शन काय असतं, प्रॉपर्टीज ऑफ सिस्टम विच डिपेंड्स अपॉन द पाथ फॉलोड बाय द सिस्टम. जे पाथ वरती डिपेंड आहे, ज्यावेळेस आपण बघितलं पीव्ही डायग्राम मध्ये 2 पाथ डिपेंड
कन्सिडर केल्या होत्या आपण रनर ए आणि बी साठी. रनर ए आणि बी साठी 2 पाथ आपण डिपेंड केल्या होत्या किंवा कन्सिडर केल्या होत्या. त्या केसमध्ये काय झालं होतं, वर्क ट्रान्सफर झालं होतं किंवा तो रनर काय करत होता, वर्क करत होता एका स्टेट पासून दुसऱ्या स्टेटला जाण्याचं. ते कसं आपण ट्रॅक केलं, त्याच्या पाथ वरून ट्रॅक केलं. करेक्ट. सो त्या पाथलाच आपण काय म्हणतो, वर्क ट्रान्सफर झालं म्हणजेच काय, वर्क ट्रान्सफर होणे हे काय आहे, पाथ फंक्शन आहे. तर बघा अजून काय म्हटलंय, अँड डू नॉट ऑर नॉट ऑन द इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ सिस्टम आर नोन ॲज पाथ फंक्शन. ज्यावेळेस ते वर्क करतंय त्यावेळेस त्याच्या इनिशियल आणि फायनल जे स्टेट होत्या, त्याचं प्रेशर अँड टेम्परेचर होतं, त्याच्यावरती ती वर्क ट्रान्सफर झालेली आहे, ते डिपेंड राहणार नाहीये. त्याला काय म्हणतो आपण, पाथ फंक्शन म्हणतो. सो लक्षात घ्या, वर्क हे आपलं एक्झाम्पल आहे पाथ फंक्शनचं, आणि जे आपला पॉइंट फंक्शन आहे त्याच्यामध्ये प्रेशर, व्हॉल्यूम असेल किंवा टेम्परेचर असेल, हे एक्झाम्पल आहे पॉइंट फंक्शनचं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस केलं की पॉइंट फंक्शन काय असतं, देन पाथ फंक्शन काय असतं आणि त्याचा डिफरन्स काय असतो. तर इन डिटेल बघताना आपण बघितलं की पॉइंट फंक्शन म्हणजे काय, एक पर्टिक्युलर स्टेट फंक्शन आहे की त्या स्टेटला त्याचं प्रेशर, टेम्परेचर असेल किंवा व्हॉल्यूम असेल हे फिक्स असणार आहे, ते चेंज होणार नाहीये. किंवा जरी तो पर्टिक्युलर व्यक्ती काही काम करून दुसऱ्या पोझिशनला जातोय तरी त्या पोझिशनला तिथलं प्रेशर, टेम्परेचर आणि व्हॉल्यूम हे फिक्स असणार आहे. त्या पॉइंटला आपण काय म्हणतो, पॉइंट फंक्शन म्हणतो किंवा स्टेट फंक्शन म्हणतो. तसंच पाथ फंक्शन म्हणजे काय, समजा एखादा रनर आहे, एका फिनिश स्टार्ट पॉइंट पासून फिनिश पॉइंटला जातोय. सो रनिंग करण्याचं तो काम करतोय, वर्क करतोय. सो ते वर्क काय केलेलं आहे, एका पर्टिक्युलर स्टेट्स, सगळ्या प्रत्येक फ्रॅक्शन ऑफ पॉइंटच्या, प्रत्येक स्टेटच्या जर आपण पॉइंट कन्सिडर करत गेलो, ट्रेस करत गेलो, तर त्याची काय बनेल, पाथ बनेल, त्या ट्रॅकची पाथ बनेल. सो त्यांनी काय केलंय, ते वर्क ट्रान्सफर करत गेलाय, म्हणजे वर्क डन करत गेलेलं आहे, जेणेकरून तो फिनिश लाईन फिनिश करेल. करेक्ट. सो 1 to 2 जाताना, जो की स्टार्ट पॉइंट टू फिनिश पॉइंट जाताना जो की पाथ ट्रेस केलेली असते, ती पाथ ट्रेस करताना जो वर्क ट्रान्सफर झालेला आहे ते म्हणजेच काय, आपलं पाथ फंक्शन असतं. सो पाथ फंक्शन म्हणजेच काय, आपली जी प्रॉपर्टी आहे. आता वर्क ही प्रॉपर्टी नाहीये, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. सो वर्क इज ए पाथ फंक्शन. लक्षात ठेवा, वर्क हे काय आहे, पाथ फंक्शन आहे. ते स्टेट वरती डिपेंड नाहीये, लक्षात ठेवा. डज नॉट डिपेंड ऑन इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ द सिस्टम, जे की इनिशियल आणि फायनल स्टेट वरती डिपेंड नसणार आहे. आणि ह्या केसमध्ये पण पॉइंट फंक्शन हा इनिशियल आणि फायनल स्टेट वरती डिपेंड असतो, पाथ वरती डिपेंड नसतो. आणि ह्याच्यामध्ये एक्झाम्पल काय बघितले आपण, पॉइंट फंक्शन मध्ये प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम हे एक्झाम्पल आहेत पॉइंट फंक्शनचे, और वी कॅन से स्टेट फंक्शन. आणि पाथ फंक्शन मध्ये आपण बघितलं की वर्क हे काय आहे, एक पाथ फंक्शन आहे. तर ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबू आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करूया. ठीक आहे.